छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीने 8वीच्या पुस्तकातून हटवला आहे. शिवभक्त आंदोलन करतायत, पण अजून एकही आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयावर कोणीच बोलायला तयार नाहीये. का? छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस इलेक्शन असतं, ज्या वेळेस राजकारण्यांना वोटिंग पाहिजे असतं लोकांचं, छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा आठवतात. आज सगळे इलेक्शन पार पडले, मग आज छत्रपती शिवाजी महाराज यांचं काहीच देणं घेणं नाही या राजकारण्यांना. किती मोठं दुर्दैव आहे. राजकारण्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आज शिवभक्त आंदोलन करतायत तो नकाशा वापस आणण्यासाठी. राजस्थानचे जे राजघराणे आहेत ना, त्यांचे वंशज, हे जे मी तुम्हाला खाली फोटो दाखवतो ना, यांच्या सांगण्यावरूनच एनसीईआरटीने 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवलाय. मग तो नकाशा वापस आणणं हे आपलं काम नाहीये का? आपल्या महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम जर कोणी करत असेल ना, आपल्या महाराजांचा इतिहास आहे. जो कोणी या महाराष्ट्रावर काबीज करण्यासाठी आला ना, महाराजांनी त्याला याच मातीत गाडला. हा महाराजांचा इतिहास आहे. आज राजस्थानी लोक आपला इतिहास पुसवण्यासाठी समोर येत आहेत. मग आपले राजकारणी काय नुसते गोट्या खातात का? काय करतात? हा मला नाही, प्रत्येक शिवभक्ताला प्रश्न पडलाच पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस असो, सुनेत्रा वहिनी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, प्रत्येक शिवभक्तांनी यांना प्रश्न विचारलाच पाहिजे. या विषयावर तुम्ही आवाज का उठवत नाहीयेत? आणि तो जर नकाशा आपल्याला वापस आणायचा असेल ना, सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपली जे सरकार आहे ना, यांच्या मुंडक्यावर पाय द्यावा लागेल. तेव्हा कुठे तो नकाशा वापस येईल. शिवभक्तांनो, जागे व्हा. सगळीकडे सध्या आंदोलन सुरू आहेत तो नकाशा वापस आणण्यासाठी. आणि आपल्या महाराजांचा इतिहास वाचवण्यासाठी प्रत्येक शिवभक्तांनी रस्त्यावर यायलाच पाहिजे. तेव्हा कुठं देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना आणि सुनेत्रा वहिनींना जाग येईल असं मला वाटतंय. कारण महाराजांचा इतिहास कोणीच पुसू शकत नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य अस्तित्वात आहे ना, तोपर्यंत महाराजांचा इतिहास कोणीच पुसू शकत नाही. त्यामुळे ना, सर्वांनी रस्त्यावर या. आणि हे जे झोपलेलं आपलं सरकार आहे ना, महायुतीचं, यांना जाग आलीच पाहिजे. यांना जाग करा. एनसीईआरटीने जो काही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवलाय तो नकाशा वापस आलाच पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराज.